नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे। त्यासाठी लागणारे साहित्य जे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणार आपल्याला पातळ पोहे, साखर, खोवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, कच्चे शेंगदाणे, कढीपत्त्याची पाने, तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, मोहरी, जिरे आणि लिंबाचा रस। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला हे जे आपण पोहे घेतले त्यात आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे। आता यात मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर आपल्याला घालायचं ओलं खोबरं, त्यानंतर आपल्याला घालायची साखर 1 चमचा, त्यानंतर आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ, आणि आता आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस। तर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे। अगदी शितोडं द्यायचं आहे पाण्याचं आपल्याला, थोडंसं शिंतोडा पाण्याचा द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता आपलं हे सगळं छान एकत्र करून झालंय, पण याला आणखीन थोडा ओलसरपणा यायला हवा म्हणून आपल्याला हे 15 मिनिटं असंच ठेवायचं। आता आपण फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवणार आहे। आता यात आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। तर तेल जरा गरम होऊ दे। आपलं तेल चांगलं गरम झालंय। आता यात आपण घालून घेऊयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हळद आणि हे कच्चे शेंगदाणे। आता हे 2 मिनिटं आपल्याला नुसतं परतून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा। आणि ही फोडणी थंड झाली की आपण मगाशी जे पोहे ठेवले ते 15 मिनिटांनी ही फोडणी त्यात ओतायची आपल्याला। आता आपली फोडणी थंड झाली आणि आपल्या पोह्यांनाही छान ओलसरपणा आलाय। आता ही फोडणी आपण यात ओतून घेऊया आणि हे छान एकत्र करून घेऊया। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं। अशा प्रकारे तयार आहेत आपले दडपे पोहे। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।